नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायला नको होता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसोबत मी स्वतः आणि सुनेत्राताईंनी पण संपर्क साधला होता। काँग्रेसने उमेदवार दिला असला तरीही या निवडणुकीत काहीही फरक पडणार नाही, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। राज्यसभेच्या खासदार होताच डॉक्टर ज्योती वाघमारे साई चरणी नतमस्तक, शेतकऱ्यांच्या सुखासाठी केली प्रार्थना। भिवंडी उपमहापौर तारिक बारी मोमीन यांच्या सदस्यपदावर टांगती तलवार, ओबीसी दाखला बनावट असल्याचा आरोप। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करण्याच्या सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात संचालकांची न्यायालयात धाव, त्रिभाजन विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही लुटीचा अड्डा झाली होती। आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करण्यात आलं असून या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आल्यानं पडळकरांची टीका। कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये कोकणातील हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात वाढली आवक। युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातून निर्यात होणाऱ्या आंब्यावर परिणाम, त्यामुळे आंब्याची देशातच विक्री। अमरावतीच्या मांत्रिकाचा हरवलेल्या पतीला शोधून देतो म्हणत नागपुरातील महिलेवर अत्याचार, ताहिर रशीद बेग या मांत्रिकाला पोलिसांकडून अटक। यापूर्वी त्यानं किती महिलांचं शोषण केलंय, पोलिसांकडून तपास सुरू। बुलढाण्यात एकाच कुटुंबातील आईसह 4 मुलांना अन्नातून विषबाधा, या विषबाधेतून 3 बहीण भावांचा मृत्यू तर आईसह एका चिमुकलीवर उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदीपात्रात 28 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, गणेश शिरसाट असं मृताचं नाव। मृताच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्यानं हा घात की अपघात, तपास सुरू। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सर्वांच्या पाठी बातम्या, सर्वांच्या सर्वांसाठी।